Hi, welcome to Vijayabhumi University. My name is Navneet Sharma. I serve here as Dean of Academic Affairs. In this conversation today, I'm interested to engage with the question how learning takes place in the age of AI. Learning, is it about just screens or your other organs, other senses also get involved? I'm going to engage in a conversation with our expert in the lab where we will ask these questions: how hands contribute to learning, how clay work, woodwork, metalwork contributes to learning. Let's start the journey. In these times when we seek instant answers from screens, we say no to that paradigm. For us, hands are part of thinking organism. Let me ask my senior colleague Navnath Suthar how hands contribute to cognition and learning. नवनाथ जी, जब बच्चा आपके पास आता है तो एक विद्यार्थी जो चैट जीपीटी से दुनिया की किसी भी प्रॉब्लम का समाधान पूछ सकता है, यहाँ पे आप उससे स्लो काम करवाते हैं, पेशेंस डिमांड करते हैं। तो वो प्रक्रिया थोड़ी बताएं, वो कैसे अनफोल्ड होती है, वो कैसे उस प्रोसेस से गुजरते हैं और कैसे सीखते हैं? यस सर, बच्चे जब काम करते हैं लकड़ी या मिट्टी के साथ तो उनके दिमाग में कुछ प्रोडक्ट या कुछ थॉट्स दिमाग में रहना चाहिए और वो रख के आते हैं। और जब वो काम करते हैं तो वो खुद काम करेंगे तभी कुछ प्रोडक्ट बन पाएगा जी। वो कुछ हाथ से करेंगे तभी कुछ रिजल्ट दिखेगा। और वही अपना जो काम है, जो टूल्स इस्तेमाल करने हैं या कुछ मिट्टी के साथ खेलना है या कुछ उसको आकार देना है, तो अपने दिमाग पहले सोचता है, उसके बाद हाथ काम करता है। जब तक दिमाग और हाथ इकट्ठा नहीं आते तब तक कुछ नहीं होगा। और जब स्टार्ट नहीं करेंगे तो उनको पता नहीं चलेगा कि कैसे करेंगे, कैसे क्या करना है, कैसे पुश करना है, कैसे टूल्स को इस्तेमाल करना है, कहाँ पे फोर्स लगाना है, कहाँ पे शार्पनेस करना है। ये सारी चीज़ें हम उसको स्टेप बाय स्टेप सिखाते हैं। और जब बच्चा खुद होके आता है कि मुझे ये काम करना है तो महसूस करता है कि इट इज़ द आर्ट फॉर डूइंग समथिंग लाइक जो मुझे करना है ऐसे। Fantastic. When one works on wood, wood doesn't change because we want it to change. Wood resists. And against that resistance, a student learns adaptive learning, concentration, patience, and deep learning. But at work, how does it unfold? Let me ask this to my colleague Navnath ji. लाकूड किंवा मातीमध्ये जेव्हा काम करतो विद्यार्थी, तर त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या माइंडमध्ये एक प्रोडक्ट तयार करायचं हे तो घेऊन येतो। आणि एक जेवढं काही मटेरियल आहे, वूड आहे, थर्मोकॉल आहे, क्ले आहे, तर याच्यामध्ये काम करण्यासाठी त्याला त्या प्रॉपर्टीज, त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज विषयी माहिती पाहिजे असते। आणि ती माहिती तो कधी करेल की जेव्हा त्या वस्तूबरोबर तो खेळेल, त्याच्याशी काम करेल, त्याच्याशी मैत्री करेल, त्या मटेरियल्स विषयी जाणून घेईल। तर या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला असे काही प्रोडक्ट आम्ही बनवायला देतो की त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास होईल, त्याला त्या मटेरियल विषयी माहिती होईल आणि त्याच्यावर कसं काम केलं जाईल, तर याची प्रोसेस त्याला शिकवता येईल। हे लाकूड आहे तर हे जंगलामधनं आपण जेव्हा कट करून आणतो तेव्हा तो ओबडधोबड असतो, सालीसहित असतो। तर त्याच्यासाठी त्याच्यावर कटिंग ऑपरेशन असेल किंवा त्याच्यावर प्लेनिंग ऑपरेशन असेल किंवा या साईजमध्ये त्याला कसं तयार करायचं आणि त्याच्यावर कुठले कुठले टूल्स वापरतात ते आम्ही त्यांना प्रत्यक्ष करून दाखवतो आणि मग त्याला करायला सांगतो। तेव्हा त्याला कळतं की हे लाकूड जे आहे हे असंच आकार घेत नाही, याच्यावर आपल्याला कष्ट करावं लागतं, याच्यावर आपल्याला प्रोसेस करावं लागते, याच्यावर आपल्याला टूल्स वापरावं लागतात आणि ते वापरल्यानंतर या आकाराचं आपल्याला लाकूड आपण तयार करतो। आता हा जो जॉईंट आहे याचं नाव आहे टेनन अँड मॉर्टेज जॉईंट, जे आपण घरामध्ये फर्निचरमध्ये पाहतो किंवा आपले जुन्या काळातले जे घरं असतात त्याचे जॉईंट असतात, तर त्या जॉईंटमध्ये हा जॉईंट वापरला जातो। आणि हा कसा तयार केला जातो, तर एक मेल पार्ट असतो, एक फिमेल पार्ट असतो, तो एकत्र आला की त्याची असाच जॉईनरी तयार होते। तर हे तयार करण्यासाठी मुलांना आम्ही त्याची प्रोसेस सांगतो, त्यांना प्रत्यक्ष काम करायला सांगतो, त्यांना लाकडाला प्लेनिंग करणं, घास काम करणं, टूल्समध्ये चिझल आणि मोटाईज चिझल असे बरेचसे टूल्स आम्ही वापरून त्यांना त्या गोष्टीची नॉलेज देतो आणि त्यांना प्रत्यक्ष काम करायचा अनुभव। At Vijayabhumi, we don't isolate disciplines. When a learner measures wood, they learn special reasoning. When they shape clay, they learn pattern recognition. When they fix mistakes, they learn executive control. This is our liberal professional curriculum in action. Real work that builds real thinking. Modern education measures speed, but cognition unfolds in time. In return, visits to the same piece in patience, in willingness to slow down. Hands-on work teaches learners that effort
builds value invisibly before it appears visibly. बच्चे यहाँ पे सिर्फ काम सीखने के लिए नहीं आते, तो वो ये सीखने के लिए आते हैं कि खुद के प्रॉब्लम को खुद कैसे सॉल्व करें और उनको कैसे फेस करें। ये सारी चीज़ें हम बच्चों को स्टेप बाय स्टेप सिखाते हैं। जैसे कुछ काम करना है तो वो काम करते करते बच्चा सीख जाता है कि प्रॉब्लम क्या है, उसको सॉल्व कैसे करना है और रिजल्ट तक कैसे लेके जाना है। तो ये एक्सपेरिमेंट और कंटिन्यूस वर्क ये हम बच्चों को सिखाते हैं। उसमें बच्चा सीखता है कॉन्फिडेंस कैसे बिल्ड करना है। Professionals don't just know things, they make them, feel them, adapt them, and live with their imperfections. Our curriculum integrates their maker mindset into every program. It is not just about outcomes, it is about endurance, agency, and care. When a child cut wood with saw and shapes clay, they learn that nothing in the real world is perfect. Skill comes through efforts, correction, and persistence. This is why at Vijayabhumi we don't separate knowing from doing. We build thinkers who act, feel, reflect, and create. This is liberal professional education where hands and minds grow together. And this is our goal, to prepare all learners for cognitive development and future goals. शिक्षण वही सच्चा है जो दिल से जुड़े। वंदनीय है मूर्ति मुझे इसलिए नहीं कि उसमें ईश्वर बसता है। वंदनीय है मूर्ति मुझे इसलिए नहीं कि उसमें ईश्वर बसता है, अपितु इसलिए कि उसने तराशे जाने का दर्द सहा है।